काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर हिंगोलीमध्ये आता काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे। या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत। काय त्यांच्या जाण्यानं काय परिणाम होईल असं वाटतं? काँग्रेस हा एवढा मोठा पक्ष आहे आणि एवढा मोठा वटवृक्ष आहे, कोणी जाण्यानं काही फरक पडणार नाही। हा 140 वर्षाचा मोठा वटवृक्ष आहे। असे लोक येतात आणि स्वार्थापोटी जातात, पण याच्यानंतर काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल आणि या जिल्ह्यामध्ये पूर्वपद जे काँग्रेसचं राज्य होतं ते राज्य काँग्रेसचं येईल। काय वाटते कशासाठी प्रज्ञा सातव गेल्या असतील भाजप? प्रज्ञा सातव यांनी हा जो भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे तो त्यांचा पक्ष प्रवेश हा भारतीय जनता पार्टीचं जे कट कारस्थान आहे त्या कट कारस्थानाचा एक भाग आहे। या राज्याची लोकशाही कशी कमकुवत करता येईल याच्यासाठी आहे। त्यांच्या जाण्याने विधान परिषदेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ कमी होईल आणि त्यांच्या या संख्याबळ कमी झाल्यामुळे भविष्यात काँग्रेस समोर विरोधी पक्ष नेत्याचा प्रश्न उपस्थित राहील आणि हे देवेंद्र फडणवीसांना करायचं होतं, त्याच्याकडे दुसरं उत्तर नव्हतं, म्हणून त्यांनी अशा प्रकारे षडयंत्र करून काँग्रेसच्या एका आमदाराला फोडून त्यांनी आपल्या पक्षामध्ये नेला आहे। काँग्रेसच्या या ज्या आमदार आहेत त्यांना काँग्रेसनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना संधी दिली आणि त्यांना ही संधी देऊन देखील त्यांनी अशा प्रकारे काँग्रेसच्या पाठीत स्वार्थासाठी खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं आहे। प्रज्ञा सातवांनी प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली ते म्हणजे की राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये आलो। खरं तर मी आत्ताच माझी प्रतिक्रिया दिली होती, त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की राजूभाऊ आणि त्यांच्या सासूबाई हे दोघं सुद्धा वरतून पाहत असतील तर ते अतिशय नाराज असतील की यांनी हे जे चूक निर्णय घेतला त्याच्यामुळे ते तर नाराज आहेतच आहेत, पण जिल्ह्यामधले सर्व लोक नाराज आहेत आणि गेल्या काही महिन्यापासून त्यांची जी काम करण्याची जी शैली किंवा पद्धत होती, फोन बंद ठेवणे, न बोलणे, त्याच्यामुळे अनेक लोक नाराज होते। परंतु आज त्या गेल्यामुळे ते लोक खुश आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की काँग्रेसची आपली काही प्रगती होईल आणि कोणीतरी काँग्रेसला उत्तर देणारा आपल्याकडे माणूस आहे। त्यांच्या माध्यमातून हे त्यांना काही मिळत नव्हतं, ज्या लोकांना हे सगळं सातवताईंकडनं। काय वाटते तुम्ही राजीव सातवापासून त्यांच्या सोबत राहिले, सातव कुटुंबासोबत राहिले, तर आज ते राजीव सातवांच्या नंतर भाजपमध्ये गेलेत आमदार असताना, काय परिणाम होईल काँग्रेसवर? काँग्रेसमध्ये या काही परिणाम होणार नाही, उलट नवीन कार्यकर्ते तयार होतील आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि त्यांच्या जागी जर डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांना जर तेव्हाच विधान परिषदेवर घेतलं असतं तर आज ही वेळ आली असती। काय 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 बदल वाटतं? ही काय पहिली वेळ नाही, सातव फॅमिली 99लाही पक्ष सोडून गेली होती आणि ही दुसरी वेळ आहे। परंतु ते पहिल्यांदा विचारधारा म्हणजे राष्ट्रवादी पक्ष होता, आता ही विचारधारा बदलून ते गेलेत आणि पक्ष हा काँग्रेस पक्ष विचारधारेवर अवलंबून आहे। आमचे राहुल गांधी जे विचारधारा घेऊन संविधानाचं संरक्षण करतात आणि आम्ही सर्व कार्यकर्ते उत्साही आहोत की त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण संविधान बचावमध्ये सहभागी आहोत। मी कळमनुरीमध्ये आताच मीटिंग घेऊन आलो आणि उत्साही आहेत कार्यकर्ते आणि आता खरोखरच कळमनुरी तालुक्यात काय जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढणार हे नक्की। एक प्रश्न घेतो, काँग्रेसमधून अनेकांनी साथ सोडली, माजी आमदार होते त्यामध्ये आणि आता विद्यमान आमदार असताना सुद्धा प्रज्ञा सातवांनी साथ सोडलेली, काँग्रेसमध्ये इन्कमिंग कधी होईल? निश्चितपणाने एक ब्लॉकेज काँग्रेसमध्ये प्रज्ञा सातवांच्या रूपाने होता, त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं की मागच्या अनेक महिने काय वर्षांपासून हे ठरवलं होतं की काँग्रेस वाढली नाही पाहिजे, म्हणून त्यांनी एक मोठा ब्लॉकेज इथे तयार केला होता। आता तो ब्लॉकेज आता दूर झाला आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा 1 नंबरमध्ये इन्कमिंग पक्ष होईल, हे तुम्हाला पुढच्या महिन्याभरामध्ये दिसेल। सर, हे आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रज्ञा सातव यांच्या रूपानं हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला एक ब्लॉकेज झालं होतं आणि आता ते ब्लॉकेज दूर झालेलं आहे आणि आता पुन्हा काँग्रेस पक्ष उभारी घेईल अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।